प्रीमियर लीग आहे, प्रत्येकाला टी शर्ट दिलंय आणि तुम्ही न विसरता ती टी शर्ट घातलीच पाहिजे, कारण की एस पी एलची शान आहे आपल्या टी शर्ट. 3 रनची पेनल्टी जी आहे आणि ती पेनल्टी अगोदरच आम्ही ॲड करतोय 3 रनची. गौरव म्हात्रे आलाय बॉलिंग बार्क वरती, स्ट्राईकला बॅटर आहे रितेश. पहिला बॉल 1 रन, म्हणजेच 3 रनची पेनल्टी ॲड केल्यावर टोटल 4 रन. 1 बॉल 4. हो, यावेळी मात्र अपील कव्हरच्या प्लेयरने केले, बॉलर आणि किपर सोडून. 1 रन, धावफलक 5, 2 बॉल. वन डी. दोन्ही टीम 2-2 मॅच जिंकला आहे. क्वालिफाय होण्याकरता दोन्ही टीम रेडी आहेत, परंतु 2 पॉईंट कोण घेईल. चौकार जाईल की नाही हा प्रश्नचिन्ह होता, परंतु अडलाय. पंच अंपायर यास चौकार सांगतायत. लेट टू लेट बट अप टू डेट. चिकूवाडी चॅम्पियन आणि हर हर महादेव, जर मॅच ऐकत असाल यूट्यूबला तर आपण त्वरित यायचंय. टॉसला यानंतरचा मॅच टॉस केला जाईल आणि जर संघ उशिराने आला तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल दोन्ही टीमला. 4 बॉल 10. फटका पॉइंटला खेळलाय, फिल्डर आलाय आणि गौरवला आणखीन एक विकेट मिळतोय या स्पर्धेमध्ये. 5 बॉल 10 रन, 1 विकेट. चार ओव्हरचा मॅच. 5 बॉल 10 रन. शेवटचा बॉल या ओव्हरचा. अरुण गेला न्यू बॅटर. हो, ह्यावेळी मात्र पायावर चेंडू होता, शरीराचा संपर्क होता. कव्हरचा फिल्डर अजून अपील करतोय. 1 रनने धावफलक पुढे येईल. 11. 3 रन पेनल्टीचे, म्हणजे या ओव्हरमध्ये 8 रन आल्यात. टोटल 11 रन. टॉसला या नेक्स्ट मॅच. 2 कॅप्टन.
चिकूवाडी चॅम्पियन कर्णधार येऊ द्या. हर हर महादेव. चिकूवाडी चॅम्पियन आणि हर हर महादेव. शेवटचा बॉल या इनिंगचा असेल त्या अगोदर तुम्ही येणं गरजेचं आहे. या पहिल्या इनिंगच्या आत आपण रेडी राहायचं टॉसला. जो संघ उशिराने येईल त्याला पेनल्टी. अप्रतिम फटका आहे. बॅकफुटला फक्त स्लॅश केलंय. कव्हर पॉइंटला चेंडू निघून जात आहे. दन 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 करत सीमा पार. SPL सीझन 2 चौकार. धावफलक 15. स्ट्रेट ड्राईव्ह केला. येस, हाताला बॉल स्पर्श झालाय आणि स्टंप वरती लागलाय. अंपायर आता सांगतात बेल्स पडले नाही. तेच आम्ही निरीक्षण करत होतो. पंचांनी अगोदर आऊट दिला, त्यानंतर पाहिलं की बेल्स ज्या आहेत त्या डाऊन झाल्या नाही. एक रन. आणि त्यानंतर त्या बेल्स उचलून पाहिल्या त्यांच्या ओनरने. मला वाटते असंच विराट कोहलीने टेस्ट मॅचमध्ये केलं होतं, तेव्हा विकेट मिळाला होता. बेल्सला हात लावल्यावर, बेल्स चेंज केल्यावर कधी कधी विकेट जातो असं पाहिलं आपण. इथे मात्र समोर खेळलाय. एक रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केलाय. फेकी मात्र स्ट्राईक एंडला. 2 रन कंप्लीट. 18 रन 3 बॉल. चार बॉल. पाच बॉल. आणखीन एक डॉट. हर हर महादेव आणि चिकूवाडी चॅम्पियन दोन्ही टीम मॅच पाहत असाल, ऐकत असाल, कुठे असाल तिथून लवकर या ग्राउंडच्या दिशेने. नेक्स्ट मॅच आपला आहे. टॉसला यायचं आपण. गुड्डू सिंग. सिंग इज किंग. कालपासून आपण पाहिले गोलंदाजी अप्रतिम राहिलाय गुड्डूची. 1 रन. धावफलक पुढे येईल 19. 2 ओव्हर. 2 ओव्हर के बाद 19 रन. दहा 35 आणि 40च्या दरम्यान पहिला मॅच संपला होता. मध्ये 10-15 मिनिटं गॅप मिळाला आणि त्यानंतर मॅचला सुरुवात झाली. 11:17 होऊन गेलेत. कालचा दिवस पाहिला तर पहिला मॅच वेळेवरती समाप्त झाला. दुसरा मॅच करता टाईम गेला होता. आज बरोबर ऑन टाईम आहे. आणि आज जर जे संघ उपस्थित नाही आहेत त्यांनी त्वरित या, जेणेकरून ऑन टाईम मॅचचा शेड्यूल आहे ना तो कंप्लीट होईल. अंधुक प्रकाश येता का म्हणे, त्याच्या आधी आपल्याला फायनल खेळवायचे आहे. ही अपेक्षा आयोजकांची आहे, इच्छा आयोजकांची आहे. राजन ब्रदर्स 11 प्रेझेंट आपण बघतोय. शिंपोली प्रीमियर लीगचा हा टेनिस क्रिकेटचा थरार. शिंपोली गावाची ही प्रतिष्ठेची मानाची स्पर्धा. उंच खेळल्यात हवेत. गौरव मात्रे डाऊन द बॉल. झेल कॅरी केलाय आणि विकेट डाऊन. गोवा बुलच्या मला वाटते सर्व खेळाडूंना संधी दिली जाते. ट्रायल केला जातोय सर्वांना. गौरांग अजून
मैदानाच्या आतमध्ये गेलेला नाही आहे. सर्व प्लेयरला ट्राय केलं जाते. फार कमी कॅप्टन असतात जे अशी संधी देतात, कारण की काही एक खेळाडूंची नजर बायसिकलकडे देखील असते. जेव्हा मॅन ऑफ द मॅच तुम्हाला मिळते त्यावेळी एक संधी, एक हुरूप असतो मनामध्ये, परंतु गौरांग तिथे पाहत नाही आहे. फक्त आपल्या टीमच्या हिताकरता जे काही चांगलं होईल ना त्याकरता त्या खेळाडूंना संधी दिली जाते आणि ही संधी द्यावी. तरच ज्यावेळी नॉकआउट मॅच चालू होईल त्यावेळी तो खेळाडू कोणत्या फॉर्ममध्ये आहे आणि कोणत्या खेळाडूला कितव्या क्रमांकावर पाठवायचा आहे ही रणनीती आखण्यास मदत होते. जास्त शॉर्ट ऑफ लेंथ वाईट बॉलचा सिग्नल देखील आहे. यस, 1 बाउन्सचा इशारा आलाय. वाईड बॉल. बॉलर नेम. बॉलरला लांबून पाहिलं तर आयुब शेख सारखे त्याची शैली दिसते थोडी. रन आहेत टीमची धाव संख्या 21 रन. चिंटू आहे बॉलर. चिंटू डॉट बॉल. चिंटूने अजून एक चांगला बॉल टाकलाय. 2 बॉल चिंटूचे झालेत. रन आहेत 22. इनफिल्डला खेळला एक पॉइंटच्या डोक्यावरून फिल्डरची लागले शर्यत. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. संख्येने धाव फलक 26. बॉल झालेत 3 बॉल 26. फटका तर अप्रतिम खेळलाय. फिल्डर आहे आणि गौरवने आणखीन एक झेल टिपला. हाच फटका मिड विकेटला असता तर 6 गेला असता. शेवटचा बॉल बाकी आहे. चिंटूचा शेवटचा बॉल. 1 रन कंप्लीट. रनआउटची संधी, परंतु 2 धावा आणि इथे डायरेक्ट हिट करायचा होता चिंटूला. 2 रनने ओव्हरची वेळ समाप्ती. 29. 3 ओव्हर. चिकूवाडी चॅम्पियन
आणि त्यांच्या अपोजिट आहे हर हर महादेव. टॉसला यायचं आहे. अक्षय राव यांचं देखील आगमन झालंय. आदरणीय विक्रांत भंडारी साहेबांना विनंती केली की स्टेजवर येऊन आपण आसनस्थ व्हायचं. विक्रांत भंडारी साहेब, आपण या आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हा. वाईट आणि एक, टोटल 2 धावा. सत्य आलाय बॉलिंग मार्कवरती. बॅट चेंज. 1 रन कंप्लीट. 1 रनने धावफलक 32. स्लोवर वन चेंडूला पेक केलंय, फेकून दिलंय. कैलासवासी चिंतामण माली स्टँड मध्ये स्वागत करता खेळाडूंच्या. सिक्सर. ब्लॉक मधला चेंडू समोरच्या दिशेने खेळायचं होतं. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे येईल मिड ऑफच्या दिशेने. 1 रन. 1 रनने धावफलक 39. 3 बॉल 39. समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. अप्रतिम फिल्डिंग. 1 रनने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या 40. आमचे कॉमेंटेटर उपाध्याय या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचेल. फटका चांगला आहे. कॅपमधून सीमा रेषेच्या बाहेर. शिंपोली प्रीमियर लीग चौकार. या पहिल्या इनिंगचा 44 आतापर्यंत धावसंख्या. चिकूवाडी चॅम्पियन टीमचा कॅप्टन येऊ द्या. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता. फिल्डर डाऊन द बॉल. अप्रतिम कॅच. विकेट डाऊन. पहिल्या इनिंगचा खेळ होईल समाप्त. जिंकायला 45 आव्हान. चिकूवाडी चॅम्पियन आणि हर हर महादेव. नेक्स्ट मॅचचा टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जायचंय. चिकूवाडी चॅम्पियन आणि हर हर महादेव कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. पूर्वा रिअल इस्टेटचे सर्वे सर्वा प्रमोदजी पाटील साहेबांचं शुभागमन होते. मंद पावलांनी आमच्या मुख्य मंचाच्या दिशेने ते येत आहेत. 45 धावा जिंकायला. 3 रन पेनल्टीचे ॲड अगोदरच केलेत. 45 चा टार्गेट. गणेशजी माळी साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. भरीव देणगी या स्पर्धेकरता लाभले. त्यानंतर गणेश माळी शिंपोली गावाचे ग्रामस्थ आहेत आणि लेजंड क्रिकेटर या आपण देखील आमच्या मंचावरती येऊन विराजमान व्हायचे. गणेशजी माळी साहेब
आणि दॅन द माळी साहेब यांना आपण बघतोय. गणेशजी माळी साहेबांच्या शुभ असते. आपण टॉस करूया. चिकूवाडी चॅम्पियन टीमचा कॅप्टन आणि हर हर महादेवचा कॅप्टन, दोन्ही टीम. पुढचा मॅच किती ओव्हरचा असेल? 5 ओव्हरचा मॅच. मच नीडेड मॅच आहे दोन्ही टीम करता. मस्ट विन मॅच. चला आपण टॉस करूया. आणि ऑन स्क्रीन आपण पाहू शकता गणेशजी माळी साहेबांच्या शुभ असते टॉस केला जातोय. चकुवाडी चॅम्पियन आणि त्यांच्या अपोजिट टीम आहे हर हर महादेव. मस्ट विन मॅच आहे दोन्ही टीम करता. 5 ओव्हरचा मॅच असेल. जिंकेल त्याचा आव्हान टिकून राहील क्वालिफाय टॉप 4 मध्ये होण्याकरता मॅच. कोण टॉस जिंकलाय? चिकूवाडी चॅम्पियन वॉन द टॉस अँड चूज टू. डिसिजन काय आहे राम भाई? डिसिजन क्या है? गणेशजी माळी साहेबांना विनंती करेन की आपण विराजमान व्हायचंय. चिकूवाडी आज एक वेगळी स्पेशल मीटिंग घेईल आणि तिथे डिसाईड करेल की बॉलिंग की बॅटिंग. पुढचा मॅच 5 ओव्हरचा आहे. लक्ष्मण कोळी यांनी कॅच प्राइज लावले. बॅटर सिनू यांनी 3 षटकार ठोकले तर लक्ष्मण यांनी 3 षटकार ठोकले. 500 रुपये असतील सिनू कडून. डॉट बॉल. टार्गेट 45 हिटमॅन जर्सी नंबर. आज मुंबईचा मॅच दुपारचा आहे. बॉलिंग मार्कवरती मोठा फटका खेळायचा होता. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि इथे कॅच कॅरी केलाय. पहिला गडी बाद दुसऱ्या बॉलवरती. चांगलं प्रदर्शन दिले या स्पर्धेच्या माध्यमातून. निखिलची बॅट लागली तर या धावा होऊ शकतात. 45 धावा 40-50चा टार्गेट असलं तर या मैदानावर होताना फार कमी प्रमाणात पाहिले कालपासून. चेंडू क्रमांक 3. पुन्हा एकदा बॉलर रेडी होतोय बॉलिंग मार्क वरती. मिस्टर कार्तिक आपली आरामात ऑन ड्राईव्ह करायचा होता आणि शॉट मिडविकेटला चेंडू झाला 1 रन.
3 षटकार लक्ष्मणने ठोकले तर सेनू यांच्याकडून कॅश प्राइज आहे 500 रुपये. हा बॉल फुल टॉस बॉल होता, डॉट बॉल. 4 बॉल 1 रन. राजू भाई आहेत या ठिकाणी आणि त्यांनी लक्ष्मणला कॅश प्राइज लावले. षटकार ठोका 200 घेऊन जा. आणि लगेच मोठा फटका तर खेळलाय, फिल्डर येतोय आणि अप्रतिम कॅच. विकेट डाऊन. तर अप्रतिम राहिले या स्पर्धेमध्ये. गौरवची जी बॅट बोलायला पाहिजे ना ती बोललेली नाही अजूनपर्यंत. का या मॅचमध्ये ती बॅट बोलू लागेल आणि त्या धावा येतील का? 45चं टार्गेट आहे. पहिली ओव्हर. कार्तिक काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी. 1 रन 2 विकेट 2 डॉट बॉल. काय अप्रतिम फॅन्टास्टिक बॉलिंग वर्क मिस्टर कार्तिकच्या माध्यमातून. आणि इथे विकेट जसा गौरव आला तसा गौरवला परतावं लागेल बॅक टू द पविलियन. कार्तिक करता टाळ्या झाल्या पाहिजे. 1 ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये. इथे पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ बॅकफुटला ढकलला गेलाय. 1 रन 3 विकेट 1 ओव्हर. थँक्यू. बॉलिंग मार्कवरती बॉलर आला आहे विवेक. विवेकच्या पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला बॅटरने तर 200 रुपये राजूभाई यांच्याकडून. क्रिकेट प्रेमी आहे आणि नक्कीच कॅश प्राइज लावतायत. खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम ते करतायत, प्रोत्साहन करण्याचा इरादा राजू यांच्या माध्यमातून राजूभाई. प्रमोदजी पाटील पूर्वा रिअल इस्टेटचे सर्वे सर्वा आणि गोलंदाज. बॉलिंग मार्कवरती विवेक आहे. विवेकने हॅट्रिक घेतली तर प्रमोद पाटील यांच्याकडून 500 रुपये. 1 रन डिक्लेअर झोनमध्ये. धावपळक 2 जिंकायला अजून 43ची गरज. 17 बॉलमध्ये 43ची गरज. 43 चाहिए 17 गेंदों में. जुना बॉल द्यायचा आहे. चला मॅच बॉल आलाय. पुन्हा एकदा डिक्लेअर. इरादे स्पष्ट केले की आज डिक्लेअरच खेळणार. 3 रन 2 बॉल. आमचे स्वयंसेवक आहेत त्या ठिकाणी. फटका तर अप्रतिम खेळलाय. फिल्डर एकदम आरामात येईल आणि आरामात कॅच घेईल. इझिली टेकन अँड विकेट डाऊन.
स्टेजवरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. मनोजजी म्हात्रे साहेब. तीन बॉल आणि रन आहेत फलकावरती 3. इथून गेम चेंज करावा लागेल आणि गेम चेंजर खेळाडू समीर आलाय मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. काय मॅचमध्ये पुनरागमन करेल बॅटिंगवाला. मराठा वॉरियर्स वार करेल का? रनआउटची संधी होती परंतु संधी हुकले. 1 रन कंप्लीट. एक रनने धावपळक 4.